हाय हाय गाईज, गाईज. वेलकम बॅक टू अवर चॅनल प्राची कुणाल डायरीज. तर आम्ही पोहोचलो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला, जे आहे जेंटिंग हायलाइन्स. सो गाईज आता आम्ही इकडे आलोय. इकडून आम्हाला जेंटिंगच्या मेन आयलँडला, इकडे सगळं थीम पार्क अँड ऑल आहे, आहे. तिकडे जायला इकडून गंडोलानी वरती जायला लागतं. रोपवे टाईप असा इथे गंडोला आहे. येस. सो सो त्याच्याने त्याचं आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं रेड बस ऍप मधून, आणि तुम्ही ते इकडे येऊन पण तिकीट घेऊ शकता. पण इकडे खूप लाईन असते. खूप जास्त लाईन असते, तर ऍडव्हान्स बुकिंग केलेलं कधी पण बेस्ट आहे. काय 22-24 रिंगेट काहीतरी होतात 11 रिंगेट्स वन साइड आहे. हा, तर रिटर्नचे 22 होतात. असे आमच्या दोघांचे 44 रिंगेट झाले. ते आम्ही रेड बॉक्स वरती बुक केलेलं. सो रेड बॉक्स वाले स्कॅनर पाठवतात. येस. आणि आज लकीली आम्ही वीकडे मध्ये आलो, म्हणजे वर्किंग डे, आज सुट्टी नाहीये, तर गर्दी खूप कमी आहे. सो गाईज, हे जे तुम्ही बघताय रेड रेड सगळे रिबन्स लावलेत, हे लाईन मॅनेजमेंट साठी आहे. हे पूर्ण वीकेंडला जर आला तर तुम्ही हे पूर्ण भरलेलं असतं, पण आज कोणच नाहीये जास्त, म्हणून आम्हाला डायरेक्ट इकडे एंट्री भेटते. तर हे असं पूर्ण गोल 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 फिरून मग तिकडून तुम्हाला एंटर करायला लागतं. आणि आम्ही स्टँडर्ड गंडोला केला. इकडे दोन टाईपचे गंडोला आहेत, स्टँडर्ड आणि एक्सप्रेस. बट एक्सप्रेस आणि स्टँडर्ड दोन्ही सेम. आज दोन्ही सेमच झालंय. हे आता असं QR कोड आहे, हे स्कॅन करायचं इथे आणि मग जायचं. मी पहिले जाणार आहे ना. बंद. आणि बघा गाईज, इकडे कंटिन्यू गंडोला येत असतात आणि ते बघा कसे ते चढतायत मुव्हिंग गंडोलामध्ये. कसं चढायला लागतं. तर फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा मला खूप भीती वाटलेली असं चढायला, बट आता यूज टू झाली का एकदाच येऊन. सो जेंटिंगला टॉपला जायचं पहिले मध्येच एक गंडोलाचं स्टेशन येतं, चिंचवी स्टेशन. सो आम्ही त्या स्टेशनला उतरलो आहे आणि इकडे एक चायनीज टेम्पल आहे. सो आता मी त्या चायनीज टेम्पलला पहिले जाणार आहे आणि नंतर परत मग वरती जेंटिंगला टॉपला. सो आता मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो की कसं आहे ते चायनीज टेम्पल. म्हणजे या टेम्पलचं हे काय माहिती आहे, स्टोरी, या टेम्पलची स्टोरी काय माहिती आहे की इथे जे चिंचवी आहे, आय गेस ते मॉन्क किंवा काहीतरी होते, तर त्यांनी जे जेंटिंगचे जे इव्हिल स्पिरिट्स आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं. तर मग म्हणून त्यांच्याकडे जे चायनीज लोक आहेत त्यांनी इकडे टेम्पल बनवलं. सो ही त्याची स्टोरी. चिंचवी टेम्पलला. आणि इकडे फॉग बघा तुम्ही किती आहे, म्हणजे काहीच दिसत नाहीये बाहेरचं. सी किती ब्युटिफुल आहे. लास्ट टाइम आपण इथे नव्हतो आलो. हां, लास्ट टाइम आम्ही नव्हतो आलो, आम्ही फर्स्ट टाइम इथे आलोय. आणि ही खूप प्रिटी आहे. सो हे ते मेन टेम्पल आहे, पण त्या फॉगमुळे काही म्हणजे काहीच दिसत नाही, एकदम धुरकट दिसतंय. बट हे ते मेन टेम्पल आहे, तिकडे पण जाऊ आम्ही. तिकडून आय गेस खालून जायचं आपण, वरती घालू. येस, हे केव येते. थोडासा फॉग क्लिअर झालाय, तर आम्ही तुम्हाला दाखवतो पटकन की कसं दिसतंय ते. खूप म्हणजे खूप ब्युटिफुल दिसतंय, खूप जास्त ब्युटिफुल आहे. सो हे ते मेन टेम्पल आहे. येस. हे खाली इकडे रोड आहे, मार्केट आहे, आणि हे इथे बघा गाईज किती ब्युटिफुल आहे. खूप सही वाटतंय. सी दिस. आणि हा माझा क्यूट नवरा. तुला क्यूट बोलल्याशी काय प्रॉब्लेम आहे? हँडसम नवरा. आणि हे इथे त्यांचे आयडल्स आहेत. येस, हे त्यांचे आयडल्स इकडे लावलेत, स्टॅच्यूज आहेत. हे इतकं ब्युटिफुल आहे, इतकं ब्युटिफुल आहे. इथे इतके मस्त पिक्चर्स येतील. ते फॉग तिकडून जो मूव्ह होतोय तो एवढा सही वाटतोय. म्हणजे मला नाही माहिती ती व्हिडिओमध्ये येईल नाही येईल, बट हे खूप खूप जास्त प्रिटी आहे. आता पण खाली ह्याचा व्हिडिओ कॉल चालू झाला आहे.
हा कुठे पण गेला की पहिले व्हिडिओ कॉल करतो घरी आणि पहिले घरी दाखवतो. तर त्याचा व्हिडिओ कॉल चालू आहे. आता आपण चेक करूया नक्की व्हिडिओ कॉलच चालू आहे, व्हिडिओ काढतोय. काय करतोय? व्हिडिओ कॉल. सी मी बोलली होती. हे बघा तुम्ही किती ब्युटिफुल आहे ही जागा. एकदम इंस्टाग्रामेबल जागा आहे ही. बेल आहे ती रिंग करायची आपल्याला आणि आपले एक जे विश काय पण विश मागायची असेल आणि बेल रिंग करायची. सो विश गॉंग. येस. सो आता आम्ही जातोय एक एक विश एक मागतो. विश मागणार आम्ही दोघं जण आणि मग बेल रिंग करणार. लेट्स गो. बघूया पूर्ण होते का विश थोड्या दिवसांनी. हाय गाईज. सो आम्ही आता वरती आलोय खाली त्या टेम्पलच्या एरियामधून वरती आम्ही आलो आता थीम पार्कच्या एरियामध्ये. म्हणजे येऊन आम्हाला थोडा टाइम झाला. आता मी आलोय वरती इकडे. इकडे ऍक्च्युली एक इनडोर थीम पार्क आहे, एक आउटडोर थीम पार्क आहे आणि कसिनो आहे. सो कसिनो मध्ये पण आम्ही जाऊ आणि इनडोर आणि आउटडोर थीम पार्क तुम्हाला दाखवतो. सो गाईज तुम्हाला फर्स्ट आम्ही दाखवतोय इनडोर थीम पार्क. सो आम्ही तुम्हाला आधी वरतून दाखवतो आणि नंतर मग आतमध्ये जाऊन दाखवतो की कसं आहे इनडोर थीम पार्क. ओके. सो हे जे तुम्ही बघताय ही अशी इकडची वाईब आहे. इकडे गाणी चालू आहेत, डान्स चालू आहे, लोक वेगळे वेगळे राईड्स वर बसतायत. आणि इकडे आहे तुमचं इंडोर थीम पार्क. सो आता आम्ही तिकडे खाली जातो आणि मग तुम्हाला आतून दाखवतो. बट ते आहे वर्ल्डचं लार्जेस्ट हॉटेल. आणि गेस करा की या हॉटेलमध्ये रूम्स किती असतील. 7,351 रूम. Yes. So this hotel has 7,351 rooms. This is the world's largest hotel. तर गाईज हे होतं वर्ल्ड लार्जेस्ट हॉटेल. आता आम्ही जातोय स्काय कसिनोला. तर तिकडे आय डोंट थिंक रेकॉर्डिंग अलाउड आहे. रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे कसिनोमध्ये. सो आम्ही तुम्हाला फक्त बाहेरून दाखवू कसिनो कसा आहे ते. आतमध्ये आम्ही जाऊ. ट्राय करू आतमध्ये जाऊन जर थोडंसं अलाउड केलं तर थोडंसं काहीतरी ग्लिम्स टाकायला. बट आय डोंट थिंक इकडे सिक्युरिटी खूप जास्त असेल कसिनोमध्ये. लेट्स ट्राय. जाऊन आम्ही एकदा ट्राय करतो, बघतो तुमच्यासाठी फक्त. येस. तर आता आपण जाऊया स्काय कसिनोला. त्याचा रस्ता आम्हाला थोडा शोधायला. हो इकडेच आहे बघा. हे आहे स्काय कसिनो आणि इकडे फुल असं चेकिंग अँड ऑल होम एंटर करायचंय. आम्ही जातोय आता कसिनो मध्ये. येस. आणि मग तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो कसिनोचा. जर शूट नाही करायला भेटलं तर आम्ही फक्त एक्सपिरियन्स शेअर करू. नाहीतर बघू दाखवू पण तुम्हाला ट्राय करू. 1 hour later. स्काय
काय कसिनोला जाऊ, पूर्ण वेगळं वर्ल्ड आहे आतमध्ये. होल डिफरंट वाईब खरं म्हणजे क्रेझी एक्सपिरियन्स होता. सो आता मी इथून चाललो आहे आणि पुढे आम्ही ट्राय करतो की आउटडोर थीम पार्क तुम्हाला दाखवायचा. बट ॲक्च्युली मला वाटतं ते इम्पॉसिबल असेल, कारण आता 7 वाजले. लेट झालं थोडंसं आम्हाला आता 6 वाजता बंद होतं. आणि आम्हाला खाली ॲक्च्युली बस टर्मिनलच्या इकडे जायचं आहे आणि आमची 9 वाजताची बस बुकिंग केली आहे मी ऑलरेडी. तर आता गोंडोलाने खाली जायला पण आम्हाला आता टाईम लागेल. 1 तास तरी लागेलच. आणि नंतर मग आम्हाला ते पण दाखवायचं प्रीमियम आउटलेट्स आहे तिकडे, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. मग ते करून मग आम्ही खाली जाणार बससाठी. मग आता आपण खाली जाऊया. आणि गोंडोलामधून जाताना ते आउटडोर थीम पार्क दिसतं, तर आम्ही तिकडून ते कव्हर करायला ट्राय करू. जर फॉग नसेल तर. आता नसेल, आता संध्याकाळ झाली थोडीशी, मला नाही वाटत असेल, पण तरी लेट्स सी. जर दिसलं तर आम्ही नक्की कॅप्चर करू. सो गाईज लकीली गोंडोलासाठी जास्त लाईन नव्हती आणि मी 10 मिनिटातच गोंडोलामध्ये बसलो आणि खाली आलो आहे. सो आता आणि फॉग खूप जास्त होता सकाळसारखाच, त्याच्यामुळे आउटडोर थीम पार्क जो आहे तो गोंडोलामधून पण नाही दाखवता आला. म्हणजे लिटरली 0 विजिबिलिटी होती, 0. म्हणजे बाजूने दुसरा गंडोला जातोय, तेही तो दिसत 2 नव्हतं. सेकंड मध्ये गायब होऊन जातो. दिसतच नव्हतं काहीच. सो आता आम्ही चाललोय इकडे प्रीमियम आउटलेट. प्रीमियम आउटलेट्स. सो इकडे सगळे फॅक्टरी आउटलेट्स आहेत, जसं नायकी, पुमा, तसे बरेच सारे फॅक्टरी आउटलेट्स आहेत तसे तिथे. सगळे ब्रँड्सचे जे मोठे Brands, मोठे yes. ब्रँड्स आहेत त्याचे आउटलेट्स आहेत. तिकडे तुम्हाला हेवी डिस्काउंट मध्ये भेटू शकतात गोष्टी. तर तुम्ही आला तर तुम्हाला जर ब्रँडेड काही घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडून घेऊ शकता. येस. म्हणजे खूप डिस्काउंट असतं, 40%, 50% काइंड ऑफ. तुम्ही तिकडून घेऊ शकता. आणि ऑल ओव्हर द इयर असतं, असं नाही की आता 31 किंवा क्रिसमसचा सेल चालू आहे तर हा, तुम्ही कधी पण याल तर तुम्हाला तिकडे डिस्काउंट सेम भेटेल. डिस्काउंटच भेटेल. येस. सो आता मी आता क्रिसमस मध्ये थोडं जास्त दिलं असेल त्यांनी, अजून थोडं I don't एक्स्ट्रा know. असेल, पण नॉर्मली असतंच. नॉर्मली तुम्हाला 30-40 तर भेटेलच. सो आता आम्ही चाललोय तिकडे, जरा बघतो 2-3 आउटलेट्स, काय आवडलं हिला तर जरा घेऊन देतो. बायकोची फरमाईश. आता तू असं बोललास तर नक्की आवडेल मला. चुकी झाली बोलून. सो आता आम्ही जातोय आणि तुम्हाला दाखवतो. सो आता मी पोहोचलोय प्रीमियम आउटलेटच्या लेन मध्ये. इथे आहे गॅस. इथून स्टार्ट होतात प्रीमियम आउटलेट सगळे. सो इकडे आहे गॅस. लिवाईसच्या बाजूला. लिवाईस मध्ये ऑफर आहे बाय 2 1 फ्री. तुला सनग्लासेस बघायचे आहेत का? सनग्लास हट मध्ये बघूया. इथे सनग्लास हटचा आउटलेट आहे. हश पपीज आहे. पपीज आहे. नंतर पुढे सोडा आहे. वाव. हे बघ, बाय 4 20% फ्री. खूप आहे ऑलरेडी इथे. बाय 4 20%, बाय 3 15%, बाय 2 10%. सो इथे आल्यावरती ऍक्च्युअल मध्ये वाटते प्रीमियम थोडस. हा. सो इकडे जास्त बाहेरचे आउटलेट्स आहेत. वॅकोल आहे, बेसिक्स आहे. बेसिक्स मध्ये अप टू 50% ऑफ च चालू आहे. आणि देयर यू गो पुमा. सो आपण पुमा आणि नायकी मध्ये एकदा जाऊन बघूया. नायकी मध्ये बघायचं मला. नायकी मध्ये बघायचं. ओके. येस. सो पुमाचं खूप मोठं आउटलेट आहे बघा. इथून स्टार्ट होते ते पूर्ण इथपर्यंत. तुला बघायचं पुमा? सो दिस इज द शूज सेक्शन. पुमाचे हे किती आहे? 249. सो 359 ऑलमोस्ट डिस्काउंट करून 30% डिस्काउंट करून 249 ला आहे. 249 रिंगेट्स म्हणजे ऑलमोस्ट 5000. तर आता मी इकडेच संपवतो व्हिडिओ. येस. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा करा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आम्ही मलेशियाची एक सिरीज स्टार्ट करणार आहे. सो आणि हा त्या सिरीजचा एपिसोड 2 आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. येस. तोपर्यंत बाय बाय.